आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. कारण की मी आता निघणार आहे इथून अष्टविनायक दर्शनाला नाशिकहून सुरुवात करणार आहे. कोकण, रायगड, दामिनी घाट. कारण की ही ट्रिप आमची राहणार आहे 6 ते 7 दिवसांची आणि इकडे बऱ्यापैकी पॅक झालेले आहे. सर्वात पहिल्यांदा गाडीची पूजा करून दीपकला पिकअप करू आणि दर्शनासाठी पावती झालंय आणि गाडीमध्ये आता आहे ना सामान ठेवून देऊ. गणपती बाप्पा मोरया. गाडीवर टाक ना. घरून निघालोय आणि ना आता आहे ना दीपकला पिकअप करण्यासाठी आलोय. दीपकचा फोन आला होता किती वेळ लागेल त्याला म्हटलं आलो 5 मिनिटांमध्ये. दीपक हाय कर डिक्की का रेनकोट. ओके. पंचवट गणपती मंदिरापाशी आलोय आता इथून प्रवास स्टार्ट करतोय. गणपती बाप्पा मोरया. फुल करा डीजे ना. इथं आता मी 2463 रुपयाचं डिझेल टाकलं गाडीमध्ये पारत निघून जाऊ. म्हणजे आता गाडीची रेंज दाखवू राहिलं 563 किलोमीटर. तुम्हाला दाखवतो पुढे ही गाडी किती मायलेज देते आणि किती डिझेल लागतं आपल्याला अष्टविनायक दर्शनाला आणि रायगड आणि कोकणच्या परिसरात फिरण्यासाठी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मला एक सांग, आपण निघालो दर्शनाला पण असं वाटत नाही का पावसाचं वातावरण झालंय बाई. किती पाऊस पडून राहिला, एकदम काळा काळा झालेलं आहे इकडे पाऊस. हा ना या ना काय एकदम हे वहिले पाऊस पडलेला आहे ना. आपल्या ओसरले थेंब नव्हता आज. हा नाशिकवरून अष्टविनायक यात्रेला निघालो आणि आम्ही पुण्या रस्त्याला निघालोय आणि इकडे खूप पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे बघा. बघा दोन्ही बाजूनी मस्त जंगल वगैरे लागलेलं आहे. ओझरच्या गणपतीला जाण्यासाठी दापूर पासून आम्हाला 2 तास आणि 19 मिनिटं लागणार आहे. 79 किलोमीटर आहे कारण की रस्ता सिंगल पदरी आहे. फक्त तो म्हणे काही देवा एकदम निसर्गरम्य ठिकाणी डोंगर ही झाडं बिड झुडपं इकडचं हे बघा एकदम मस्त दिसतंय. काहीच विषय नाही. नजाऱ्यांचा आनंद घ्या आता. हे बघा काय सुंदर नजारे, दोन्ही साईडने जंगल आहे. इकडच्या साईडला आहे लईद अकोले गाव आणि इकडच्या साईडला लईद गाव आहे आणि त्या ठिकाणी हा धबधबा आणि इथं मोर मोर बीर बघायला भेटतो. ओझर गाव विघ्नहर्ता गणपती मंदिर क्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहे. या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे आणि कोकडी नदी आहे. दीपक कसं आहे किती वेळ आहे? दुसरा दुसरा आहे का? ठेवायचे झाडा बस तिरंगा कोणत्या ठिकाणी? ठेवाय समोर. हा 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 समोर ना. इकडे एवढी पार्किंग आहे.
पुराणातील कथेनुसार राजा अभिनंदनच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवराज इंद्राने विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली होती. या राक्षसाने सर्व ऋषीमुनी आणि लोकांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली. विघ्नहर नावाचा हुकम. संकटात सापडलेल्या देवांनी व ऋषीमुनींनी गणेशाची प्रार्थना केली. त्यानंतर गणपतीने अवतार घेऊन विघ्नासुराचा पराभव केला. पराभूत झाल्यावर विघ्नासूर गणेशाला शरण गेला आणि त्याने विनंती केली की जेव्हा भक्तांद्वारे तुमची पूजा केली जाईल तेव्हा तुमच्या नावाच्या आधी माझे नाव घेतले जावे. गणेशाने त्याची ही विनंती मान्य केली. म्हणूनच या स्थानाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर, विघ्न दूर करणारा म्हटले जाऊ लागले. पेशवेकालीन जीर्णोद्धार. ऐतिहासिक नोंदीनुसार 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचे नूतनीकरण केले आणि वसई किल्ला जिंकल्याच्या आनंदात मंदिरावर सोन्याचा भव्य कळस चढवला. विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. सर्वात महत्वाचं सांगायचंय तुम्हाला म्हणजे शेवटचं दर्शन रात्रीच्या 11 वाजेपर्यंत होऊ शकतं. पोहोचाल, काहीच अडचण नाही आणि आमचं दर्शन एकदम मस्त आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुला काय घ्यायचंय? गाडी गेली. तुला काय घ्यायचं? हा काय यांनी गाडी घ्यायला गणपती बाप्पांची इथं ओवाळायसाठी आणलेली. दीपक तुला काय घ्यायचंय का? सांग ना मला एक सांग. दर्शन कसं झालं तुझं? एक नंबर. श्री विघ्नहर्ता देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर महाप्रसादालय जेवण भारी भाऊ. विघ्नहर्ता गणपती मंदिर शेजारी मंगलमूर्ती भक्त निवास हॉटेल आहे. त्या ठिकाणी हा रूम घेतलेला आहे आम्ही 500 रुपयामध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता हा बेड, हे वॉशरूम वगैरे आहे. तर आजचा मुक्काम इथं आहे ओझरला मंदिरामध्ये आणि बाप्पांचं दर्शन झालं एकदम प्रॉपर. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे गिरिजात्मक गणपती मंदिर लेण्याद्री दर्शनासाठी. तर दीपक, किती वाजता जायचं उद्याकडे आपण? उद्या सकाळी 3:30. दीपक लय लवकर होते यार, झोपू दे ना मला. 3:30 ला गणपती बाप्पांचं मंदिर ओपन राहील का? तू काय चावडतो यार. ऐक ना, 8 वाजेपर्यंत आपण निघून जाऊ. हा ओके. तोपर्यंत तुम्हाला राधे राधे, गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स.